कुंडलिकावरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम प्रभु रामचंद्र भगवान की जय। पंढरीनाथ भगवान की जय। पवन पुत्र हनुमान की जय। श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरे। श्री भावार्थ रामायण बालकांड अध्याय पहिला। श्री गणेशाय नमः। आजापासून उत्पत्ती हेता दश इंद्रियाति समर्थ। जन्मला राजा दशरथ अति विख्यात तिही लोकी। पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया। त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुकाम। गणपती रायाला साष्टांग नमन करून आमचे गुरुवर्य परमपूज्य हरिभक्त पारायण श्री सुधाकर अनंतबुवा इंगळे महाराज सोलापूर, महाराष्ट्र वारकरी मंडळाचे अध्यक्ष यांच्या चरणी नतमस्तक होऊन सेवेला सुरुवात। सूर्यवंशामध्ये अजय नावाचा राजा होऊन गेला। अज म्हणजे ज्याला कोणीही जिंकू शकत नाही। अज म्हणजे अजरामर, ज्याची कीर्ती या त्रिभुवनामध्ये अजरामर आहे असा अज राजा। तो अज राजा कसा होता तर या पृथ्वी तलावर समुद्र वलयांकित असं असणारं सार्वभौमत्व त्यांच्याकडे होतं। आणि अशा अजराजापासून दशेंद्रिय ज्यांच्या ताब्यामध्ये आहेत असा राजा दशरथ यांचा जन्म झाला। आणि राजा दशरथ हे तिन्ही लोकांमध्ये त्यांची ख्याती पसरली। मूळचे आजत्व लोणी दृष्टी अजन्मा राम जन्मेल पोटी। हे रामायणाची मूळ गोष्टी शास्त्र परिपाटी परमार्थ। आणि जे काही असणारे ग्रंथ सांगतात, शास्त्र सांगतं, पुराण सांगतात की या आजराजाच्या पोटी दशरथ आणि दशरथ राजांच्या पोटी अजन्मा म्हणजे अयोनिश संभव, ज्याला जन्म नाही। अजन्मा म्हणजे ज्याला जन्म नाही, ज्याला मरण नाही, असा असणार अजन्मा राम जन्मेल। ही रामायणाची मूळ गोष्टी आहे, रामायणाची मूळ परिपक्वता आहे, मूळ कथा आहे। राजा दशरथाच्या पोटी अयोनी संभव अशा प्रकारचा राघव अवताराला येईल। आणि हाच या पृथ्वी तलावरचा सर्वश्रेष्ठ परमार्थ ठरणार आहे। रावणाचे नित्यांकित सुरवर झाले जी समर्थ। ब्रह्मादिका चिंता बहुत तीर मनात प्रार्थिला। रावणाचे नित्यांकित सुरवर झाले जी समर्थ। ब्रह्मादिका चिंता अद्भुत तीर मनात प्रार्थिला। आणि या लंकेचा राजा जो रावण, त्या रावणाचं असणारं 14 चौकड्याचं राज्य त्यानं काय केलं तर आपल्या स्वसामर्थ्याच्या जोरावर नवग्रहाची असणारी पायरी केली आपल्या सिंहासनाला। 33 कोटी देव बंदीखान्यात टाकले। आणि हे 33 कोटी देव त्या रावणाच्या घरी नित्य सेवा बजावू लागले, नित्य काम करू लागले। आता 33 कोटी देव म्हणजे सर्व पृथ्वी तलावर समर्थ अशी अवस्था।
स्वर्गामध्ये त्यांची ख्याती, त्रिभुवनामध्ये त्यांचं नाव. पण ते रावणाचे बंदिवान झाले. रावणाच्या घरी त्यांना कामं करावी लागायला लागली. आणि मग ब्रह्मदेवाधिक आधीच सगळे जे देव होते त्या देवांना चिंता वाटू लागली. आणि ती चिंता म्हणजे कशी होती म्हणतात, अद्भुत चिंता होती. याच्या अगोदर अशा प्रकारची चिंता कोणालाही वाटली नव्हती. आणि मग सगळ्यांनी विचार केला आणि वैकुंठ अधिपती, लक्ष्मीचा पती असणारा विष्णू भगवंत परमात्मा, त्याची प्रार्थना ब्रह्मादिकांनी सुरू केली. म्हणतात, करावया राक्षसांचा घात, मी अवतरेन रघुनाथ, रमा मुख्य कलह हेत, इचे नियंत निशाचरा. यावेळेस सगळ्या देवांनी विष्णू भगवंताची प्रार्थना केली. आणि विष्णू भगवंतांनी सांगितलं, तुम्ही काही काळजीच करू नका. रामायणाचा जो मूळ गाभा आहे त्या मूळ गाभ्याचं चिंतन भाविक हो चालू आहे की तुम्ही अजिबात काळजी करू नका. मी पुढे अवतार घेणार आहे. तो अवतार म्हणजे रघुनाथ या नावानं असणार आहे. या अवतारामध्ये मुख्य कलह लावण्याचं काम लक्ष्मी करेल. आणि लक्ष्मीचा आणि माझा अवतार या पृथ्वी तलावर ज्यावेळेस होईल त्यावेळेस त्याचा मुख्य हेत असेल की करावं या राक्षसांचा घात. आणि मग या लक्ष्मीच्या अवतारामुळंच पुढं काय होईल तर सर्व निशाचरांचा शेवट होईल बर का. तुम्ही काही काळजी करू नका, असं अभयवचन प्रभूंनी विष्णू भगवंतांनी ब्रह्मादिकांना दिलेलं होतं. तुम्ही सकळही सुरवर, वेगी व्हावे वानर, आम्ही दोघे धरून अवतार, सत्य करू वचनार्थ. आणि तुम्ही सगळे 33 कोटी देवांनी मिळून काय करायचं तर सगळ्यांनी वानरांचा अवतार धरायचं, वानर व्हायचं. मी आणि लक्ष्मी ही आम्ही दोघेही अवतार धरणार आहे. आणि मी जे तुम्हाला वचन दिलेले ते वचन मी सत्य करेन बर का. तुम्ही काही काळजी करू नका, तुम्हाला चिंता नसावी, असं वचन विष्णू भगवंतांनी ब्रह्मादिक देवांना दिलं होतं. फेडावया देवांची साकडी, स्वधर्म वाढवावया वाडी, नामे मोक्षाची उभवावया गुढी, सूर्यवंशा गाडी दशा आली. आणि त्यावेळेस भगवान विष्णू परमात्म्याने ब्रह्मादिकाला वचन दिले होतं की या देव जे संकटामध्ये आहेत त्या देवांना संकटातून सोडवण्यासाठी रामराज्याची, रामनामाची गुढी या दुष्टांचा नाश करून तिथं लावण्यासाठी आणि नाम घेतल्यामुळं मोक्ष मिळतो. ही मोक्षाची उभाव या गुढी, ती गुढी उभारण्यासाठी जी योग्य वेळ आहे, सूर्यवंशाला मोठी ही अवस्था आलेली आहे. आणि ही अवस्था आपण पूर्ण करणार आहोत, ती पूर्णतेला नेणार आहोत, असं वचन विष्णू भगवंतांनी वैकुंठाधिपती परमात्म्यांनी लक्ष्मीपतीने ब्रह्मादिकाला दिलं होतं. ते सूर्यवंशी आजाचा सूत, अहमात्मा जन्मला दशरथ, ऐका त्याचा वृत्तांत, धर्मयुक्त स्वधर्मी
आणि अशा सूर्यवंशामध्ये अजराजाचा मुलगा जो स्वतःलाच ब्रह्म समजत होता, अहम आत्मा, असा राजा दशरथ जन्माला आला. तो कसा होता? स्वधर्मी होता, धर्मानं वागणारा होता, जनतेचं पालन पोषण करणारा होता. त्याचा सगळा वृत्तांत ग्रंथकर्ते नाथराय म्हणतात, ऐका. त्यासीत गिरानिया पबुद्धाम लोकोत्तर अति प्रसिद्धा धर्मपत्न्या विशुद्धा नामानुवादावधारा. त्या राजा दशरथाला 3 राण्या होत्या. त्या अतिशय सुंदर, शहाण्या, चतुर आणि लोकांमध्ये अतिप्रसिद्ध अशा 3 राण्या राजा दशरथाला धर्मपत्न्या होत्या. आणि त्यांची नावं आता सांगतो, नाथराय ऐका म्हणतात. ज्येष्ठ कौशल्या ते सुविद्यान, सुमित्रा ते शुद्ध मेधान, कैकेयी ते अविद्यान, मंत्रा कुविद्या तिपाशी. ज्येष्ठ जी राजा दशरथाची धर्मपत्नी होती, जे सदविद्येचं असणार माहेर घर होतं, विद्येचं भांडार होतं, अशा माऊलीचं राजा दशरथांच्या ज्येष्ठ पत्नीचं नाव आहे कौशल्या. दुसऱ्या असणाऱ्या पत्नीचं नाव आहे सुमित्रा. आणि खरोखर ती अतिशय बुद्धिवान होती. अशा प्रकारचे बुद्धीचं स्वरूप म्हणजे सुमित्रा होत्या. आणि तिसरी राजा दशरथाची पत्नी होती, तिचं नाव कैकेयी. ती मात्र अविद्या होती बर का. तिच्याकडे अज्ञानपणा, अशिक्षितपणा, अंधकार हे सगळं तिथं भरलेलं होतं. अविद्येचं द्योतक ज्याला म्हटलं जातं, प्रतीक ज्याला म्हटलं जातं, ते प्रतीक म्हणजेच कैकेयी माता होत्या. आणि त्या कैकेयी मातेपाशी ज्याला कुविद्या म्हणतात, ज्याला हलकट अशी प्रवृत्तीची अवस्था म्हणतात, त्या प्रवृत्तीची एक दासी होती. आणि तिचं नाव होतं मंथरा म्हणतात. उदरायला आदी मूर्ती, त्या आधी नव्हती संतती, अपुत्रपणे नृपती, पुत्रार्थी उद्योतम. आता यांच्या पोटी आदी नारायणाची मूर्ती अवताराला येणार आहे. पण त्या अगोदर कित्येक वर्षे राजा दशरथाच्या पोटी मुलबाळ नव्हतं. आणि पोटी मुलबाळ नसल्यामुळं राजा दशरथ मुलं व्हावी म्हणून, आपल्याला संतान व्हावं म्हणून, आपल्या कुळाची वंशवेल वाढावी म्हणून अनेक प्रयत्न करत होते. त्यासाठी धडपड करत होते. पण राजा दशरथांना त्याच्यामध्ये यश आलेलं नव्हतं. त्यांना पुत्र संतती झालेली नव्हती. सुकन्यादी राजभुवन, सुकन्यादी सिंहासन, सुकन्यादी भोगस्थान, मान सन्मान सुकन्यादी. आणि घरामध्ये जर लहान मूल नसेल, आपली वंशाची वेल वाढत नाही याची जर खंत मनाला असेल, तर मग मन कुठंच लागत नाही. एवढा मोठा राजवाडा, त्या राजवाड्यामधलं जे राजभुवन होतं, तिथं असणारा राजमहाल, त्या राजमहालाच्या ठिकाणी त्यांचं असणारं राजभुवन, त्या राजभुवनाच्या ठिकाणी त्यांचा पलंग, त्याच्यावर फुलाची शेज, मखमलीची गादी, हे सगळं जरी असलं
तरी तिथंही त्यांना सुख वाटत नव्हतं. राज दरबारामध्ये राजा दशरथ आले, सिंहासनावर बसले. आपला नित्य कारभार जरी ते चालवत असले तरी त्या सिंहासनावरही त्यांना सुख वाटत नव्हतं. एवढंच नाही, एवढ्या सुंदर तिघी राण्या पण त्यांच्या सहवासात गेले, त्यांच्या सहवासात त्यांच्या शेजारी राहिले. नाही, कोणतंही भोगस्थान असू द्या, तिथेही राजा दशरथाला सुख वाटत नव्हतं. कोणी त्यांचा मान केला, कोणी सन्मान केला, कोणी त्यांची स्तुती केली, तरी त्याच्यामध्येही राजा दशरथाला सुख वाटत नव्हतं. सुख नेदी अलंकार वस्त्र, सुख नेदी भोग कलत्र, सुख नेदी छत्र चामर, स्तुती स्तोत्र सुख नेदी. अहो, किती जरी अंगावर भरजरी वस्त्र असले, मौल्यवान दागदागिने अंगावर असले, तर त्या दागदागिन्यामध्ये, भरजरी वस्त्रामध्ये, राजपोशाखामध्ये सुद्धा राजाला सुख वाटत नव्हतं. अहो, भोगामध्ये सुख वाटत नव्हतं. आपले आप्तेष्ट, आपले जवळचे, आपले नातेवाईक, आपले भाऊबंद, याच्यामध्ये राजाला सुख वाटत नव्हतं. त्याच्या डोक्यावर राजांच्या छत्र चामर असतात, त्या छत्र चामराचंही सुख राजाला वाटत नव्हतं. राजाच्या असणाऱ्या दरबारी मोठमोठी राजाची स्तुती करणारे भाट असतात, त्यांनी स्तुती स्तोत्र गायली, कवनं गायली, राजाची मोठी स्तुती केली, तरी तेही राजाला सुख वाटत नव्हतं. राजा पोटातून भोगी विरक्त, या लागी पोटा येईल रघुनाथ, जो अत्यंत विषयासक्त, त्यासी भगवंत स्पर्शेना. राजा कसा होता तर पहिल्यांदा सांगितलं होतं की राजा दशेंद्रियावर अतिसमर्थपणे विजय मिळवणारा होता. आणि त्यामुळं राजा देहावर असून विदेही अवस्थेत होता, म्हणजे या असणाऱ्या भोगापासून विरक्त होता. आणि असा असणारा विरक्त असल्यामुळं राजा त्यांच्याच पोटी, त्यांच्याच घरी, त्यांच्याच दरबारामध्ये प्रभू श्रीराम अवताराला येणार होते. आणि जो विषयासक्त असतो, जो विषयामध्ये धुंद झालेला असतो, विषयाची ज्याला नशा चढलेली असते, त्याला भगवंताचा स्पर्श ही दुर्मिळ असतो म्हणतात. येवी आंधळे न देखे पिता, तेवी विशी नेनती भगवंता, तोच त्यांचा प्रतिपाळिता, देखनी अवस्था त्या नाही. अहो, जसा आंधळा जन्माला आलेला असतो, ते आंधळ मूल जसं आपला वडील कसा आहे, आपली आई कशी आहे, ते सुद्धा ते पाहू शकत नाहीत, तशीच या विषयी माणसांची अवस्था भगवंताविषयी झालेली असते. जो भगवंत आपला पालन करता असतो, प्रतिपाळ करणारा असतो, त्या भगवंताविषयी सुद्धा आपल्याला जाणीव राहत नाही. त्या भगवंताविषयी सुद्धा आपल्या अंतकरणामध्ये नेणीव असते. अशी विषयी लोकांची अवस्था सांगितलेली आहे. दशरथा न गमे जनस्थानी, निघाला पारदी लागिवनी, विचरे एकाकी होवणी, आवडे विजनी रहिवास. राजा दशरथाची अशी अवस्था झाली की दरबारामध्ये, गावामध्ये, आपल्या नगरीमध्ये, आपल्या आप्तेष्टामध्ये, आपल्या नातेवाईकामध्ये, आपल्या घरी राजा दशरथाला अजिबात करमेना म्हणतात. तिथं त्यांचं मन रमेना. म्हणून राजानं काय ठरवलं तर शिकारीसाठी वनाच्या ठिकाणी जायचं. राजा मग शिकारीसाठी वनाच्या ठिकाणी जायचे. तिथं एकाकी होऊन इकडं तिकडं फिरायचे.
आणि त्यांना त्या असणाऱ्या वनामध्येच राहावं, इथंच आपला जास्त काळ व्यतीत करावा, शिकारीमध्येच आपलं मन रमतंय, ती शिकार आपण करावी, वनामध्येच आपला असणारा विजन वासामध्येच आपण राहावं, जनामध्ये राहू नये, अशीच एक अवस्था राजा दशरथाची झालेली होती म्हणतात. दुसरी याचा सहसा घात सर्वतान मानी दशरथ, हृदय कळवळला रघुनाथ, झाला विरक्त सर्वार्थी. आता या ओवीचा मोठा गुह्य अर्थ आहे बघा. सर्व रामायण किंवा शास्त्र पुराणाचा अभ्यास केला तर आपल्याला पुढची कथा जी आपण आजपर्यंत ऐकलेले, जी आजपर्यंत आपल्याला ज्ञात आहे की राजा दशरथ शिकारीला गेले, शिकारीसाठी झाडावर दबा धरून बसले, लक्षवेधी असणाऱ्या राजा दशरथांना काहीतरी आवाज आला, आवाजाच्या दिशेने बाण सोडला. हे का सांगायचं तर या ओवीचा असणारा अर्थ मोठा आहे आणि तो अर्थ गूढ आहे. दुसऱ्यांचा सहसा घात सर्वता न मानी दशरथ. अहो, दशरथ राजा वनाच्या ठिकाणी शिकारीसाठी जायचे म्हणून काही पटापट तिथं वन्यजीवांचा प्राण ते घेत नव्हते. त्यांना दुसऱ्याचा जीव घ्यावा हे मनामध्ये अजिबातही वाटत नव्हतं. तसं कृत्य करावं हेही त्यांच्या ध्यानीमनी नव्हतं. कारण हृदयामध्ये कळवळा काय होता तर प्रभूंचा होता. आणि सारखं ते असणाऱ्या रघुत्तमाचं ध्यान त्यांना लागलेलं होतं. कधी एकदा प्रभूंचा अवतार होईल, कधी एकदा माझ्या पोटी रघुनाथ अवताराला येईल, कधी एकदा मी त्याला पाहेन, माझी जी आता ही एकाकी दशा आहे ती कधी एकदा संपेन. निमित्त शिकारीचं होतं, शिकारीचे निमित्तानं वनामध्ये गेलेले होते. कारण तसं जे लिखित आहे वाल्मिकांच्या असणाऱ्या मुखातून, जसं रामायण लिहिले गेलेलं आहे तसं रामायणातल्या सर्व पात्रांनीच ते पात्र योग्य रीतीनं जशाच तसं आणि कष्ट घेऊन वटवलेलं आहे. आणि अशा प्रकारचा कळवळा राजा दशरथांच्या मनामध्ये असल्यामुळं सर्व अर्थानं, सर्व तोपरी, सर्व अंगानं राजा दशरथ कसे होते तर विरक्त होते, देही असून विदेही होते. त्यांना कोणत्याही प्रकारची आस नव्हती. आस होती फक्त भगवंताची. कारण झाले मन हावभरी, हे कशासाठी तर भगवंतासाठीच अशी अवस्था होती. वनी एकाकी विहार करी वन फळांचा आहार, नावडे राजोपभाग उपचार, पुत्रार्थी थोर सांक्षेपी. वनाच्या ठिकाणी एकटं त्यांना राहायला आवडायचं, वनामध्ये फिरायला त्यांना आवडायचं. वनामध्ये फिरत असताना गोड गोड सुमधुर फळं आहेत, त्या फळांचं सेवन ते करायचे, आहार फळांचा घ्यायचे. त्यांना म्हणतात राजा दशरथ राजा जरी असले तरी त्यांना राज उपचार म्हणून राज दरबारामध्ये त्यांची जी सेवा केली जाते, तिथले जे भोग आहेत, तिथले जे उपचार आहेत, नित्य नेम आहेत, ते राजा दशरथांना अजिबात आवडत नव्हते. नाही, त्याच्याविषयी त्यांच्या मनामध्ये नावडच होती. आपल्याला मुलं कधी होतील, आपल्या घरामध्ये या असणाऱ्या पुत्र संततीचं सुख कधी लाभेल, घरामध्ये पाळणा कधी हालेल, याच असणाऱ्या थोर प्रयत्नामध्ये राजा दशरथ नेहमी असायचे.
वनामध्ये राहून शिकारीच्या निमित्तानं जायचे, वनामध्येच विहार करायचे, आपल्या जीवनातील बराच वेळ वनामध्येच व्यतीत करायचे, तिथल्या वनफळांचा आहार करायचे. अशा प्रकारची राजा दशरथांची अवस्था नाथरायाने आपल्या समोर सांगितलेले. आज आपण एवढं चिंतन करू. उद्या श्रावणाची कथा आहे, त्याचं गोड चिंतन पुढच्या भागामध्ये आपण करू. पुंडलिकावरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम प्रभु रामचंद्र भगवान की जय, पंढरीनाथ भगवान की जय, पवन पुत्र की जय, श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरी.